उद्या बच्चू कडू आणि शरद पवार यांची भेट होणार आहे। शरद पवार आज आणि उद्या अमरावतीच्या दौऱ्यावरती आहेत आणि शरद पवार उद्या बच्चू कडू यांच्या निवासस्थानी जाणार असल्याची माहिती मिळते आहे। तर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पवार आणि बच्चू कडू यांची भेट होणार असल्यामुळे आता चर्चांना सुद्धा उधाण आलेलं दिसतंय। आताची मोठी बातमी आपण बघतोय, उद्या बच्चू कडू आणि शरद पवार या दोघांची भेट होणार आहे। अमरावतीच्या दौऱ्यावरती आहेत शरद पवार आणि त्याच दरम्यान या दोघांची भेट होणार असल्याची माहिती आहे। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी छगन जाधव सध्या आपल्या सोबत आहेत। छगन, काय अधिकची माहिती आहे? उद्या ही भेट होणार असल्याचं कळतंय, मात्र राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा चर्चांना उधाण आलेलं आहे। नक्कीच यामिनी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज आणि उद्या अमरावती दौऱ्यावर आहेत। आज त्यांची उपस्थिती जी आहे ती कृषी प्रदर्शनात होणार आहे, कारण 125वी जी जयंती आहे पंजाबराव देशमुख यांची, या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत। आणि उद्याला ते अमरावतीच्या ग्रामीण भागात दौरा करतायत। उद्याला ते परतवाड्याला जाणार आहेत, शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रमाला देखील भेट देणार आहेत। आणि हे जर चित्र बघितलं तर हे बच्चू कडू यांच्या मतदारसंघात आहे, त्यामुळे बच्चू कडूंच्या निवासस्थानी जाऊन देखील शरद पवार त्यांची भेट घेणार आहेत। याच पार्श्वभूमीवर आता राजकीय प्रतिक्रिया देखील येऊ लागलेल्या आहेत। खरं तर शरद पवार आणि बच्चू कडू यांची भेट म्हणजे नेमकं काय, अशा देखील चर्चांना उधाण आलेलं आहे। कारण 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये बच्चू कडू यांनी स्वतंत्र उमेदवार देण्याचं जाहीर केलेलं होतं आणि त्यांचे जे निकटवर्ती आहे रवींद्र वैद्य, त्यांनाच उमेदवारी देण्याची त्यांची दाट शक्यता आहे। आणि याच पार्श्वभूमीवर शरद पवारांची भेट बच्चू कडूंची होती आहे, त्यामुळे बच्चू कडू आता महायुतीतून बाहेर पडणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। यामिनी, अगदी धन्यवाद छगन या सगळ्या माहितीसाठी।